पहिला चेंडू ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावेने श्री गणेशा होतोय RCM वाळुंजे या संघाचा. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आलाय. एक चांगला झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन गडीबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना साई. बघा दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पॉवर प्लेचा षटक आहे. दुसऱ्या चेंडूवरती चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला होता पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये जाऊन तो झेल टिपला गेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नजारा आपण पाहू शकता. प्रॉपर बॉलला जज केलं. तितक्याच वेगाने रनिंग करून ते कॅच कंप्लीट सुद्धा केली गेली आणि खूप चांगलं फिल्डिंगचा नजारा आपण पाहायला मिळाला. सुरेख 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 टप्पा आपण पाहू शकता. मागे निघून जातोय चेंडू. मंदार मात्रे चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत 22ची 1 रन. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 2 धावा धावफलकार दी. पॉवर प्लेचं षटक चालू येणारे 3 चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता त्याला कट केलं गेलं. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल साठी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकार दी. बघा इथून RCM वाळुंजेचा जर का आपण विचार केला तर पहिला विकेट आल्यानंतर तो दबाव सुद्धा असतो की पॉवरच्या षटकामध्ये विकेट आल्यानंतर नवीन फलंदाला लगेच जाऊन मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण असतं. पण कठीण काळामध्ये स्वतःला सांगायचं शरीरात अजून संपलेली नाहीये कारण मी जिंकलेला नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा 1 बाउन्स चौकार. लगातारचे 2 आपण पाहू शकता. उसळी घेणारी चेंडू होती. पहिल्या उसळी घेणारी चेंडूला ऑफ साइडला कट केलं. त्याच्यानंतर गोलंदाजाचं रीड केलं आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख लाईन आणि आपण पाहू शकता चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लगावल्या जातात. 7 धावा आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 2 विकेट. त्या चौकारानंतर स्वतःला थांबवायचं होतं पण नाही थांबवू शकले. आता तो दबाव सुद्धा असणार की पहिल्या षटकामध्ये 2 विकेट नंतर आता हितेश वरती सुद्धा
जी जबाबदारी असेल सलामीवीर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आल्यात. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा चेंडू मागे निघून जातोय. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. चेंडू मागे यष्ट्यांच्या जातोय 1 धावेसाठी. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 8 धावा. ऑन साइडला घेऊन काढलं. चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. स्टँडवरती सरळ नेम साधण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा चेंडू नाही येत आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 10-10. 10 धावा धावफलकार दी. बघा इथून आता RCM वाळुंजे प्रसन्न आणि हितेशला सुद्धा माहिती आहे की जे धावफलक थोडंसं खराब परिस्थितीमध्ये त्यांचे 2 विकेट गेल्या तर आधी 2 षटकापर्यंत धावफलकाला चालू ठेवायचे म्हणजे सिंगल डबल डबलनी धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. 10 धावा धावफलकार जे आपण पाहतोय 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. गोलंदाजी मारवरती तन्मय ज्याने बिंदास कोफराट करून गोलंदाजी करताना खूप चांगला खेळ. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येते. फेकी सुद्धा केले. फेकी थोडीशी खराब आहे. स्टँड पासून बऱ्याच लांब. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नाही येते आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 12 धावा. जशा प्रकारे उल्लेख केला जातोय की सिंगल डबल डबलनी धावफलक चालू ठेवायचा आहे. हळूहळू का न होईना त्या धावफलकामध्ये भर द्यायचे आणि चांगले टार्गेट सेट करण्यासाठी तुम्हाला धावफलक थांबवायचं नाही. त्या धावफलकाला नेहमी चालू ठेवायचं आहे. मग ती गती वेगाने असू दे संत गती असू दे पण ते धावफलक चालू ठेवणं जास्त महत्त्वाचं असं तेच कार्य RCM वाळुंजेचे फलंदाज करतायत की जर का इथून धावफलक चालू असेल तर ते कॉन्फिडन्स की म्हणजे जेव्हा मोठा फटक्याची गरज असेल तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सर्कलच्या आतमध्ये उन्हाचा दाबा मैदानाच्या आतमध्ये जास्त असला तरी त्या उन्हाला प्रॉपर त्या बॉलला जज केलं गेलं आणि विकेटचं पतन होताना एक चांगलं झेल टिपला जातोय. गडीपाद 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकार धावा 10-10. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये जाताना 12 धावा 12. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजिंक्य पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. यष्टीरक्षक मंदार मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. त्यांच्या बाजूने चेंडू मागे निघून जातोय डिक्लेअरच्या दिशेने. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 13 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ. 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील, फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये आहे, पण त्या क्षणाला स्वतःला थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरी धाव नाही घेतली जाते, सिंगलनी संतुष्ट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा आपण पाहतोय 3 गडी बाद 14. DJ Ankit. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 14 धावा. चला थोडीशी घाई करायची आहे. चौदा धावा धावफलकार लगावल्या गेल्या आहेत. बुरज गोलंदाजी मारवरती. बुरजचा पहिला चेंडूला लेफ्ट केले जाते. पंचांचा नोचा इशारा येतोय. बघा नो नंतर आता पुढचा चेंडू आपण जर का विचार केला तर तो फ्री हिटचा लायसन्स सुद्धा असणार आहे. ह्या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल का? इथून RCM वाळूंच्या संघाचा आपण जर का विचार केला तर 15 धावा, म्हणजे त्या मोठ्या फटक्याची गरज सुद्धा आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिट वरती चान्स घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यात लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला झेल टिपल्यानंतर फेकी सुद्धा वेगाने केली. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नाही गेला, पण बॅकअप खूप चांगला आहे. सतरा धावा धावफलका अर्धी. सिंगल आणि डबल धावांना RCM वाळूंचे जास्त महत्व देते. असं कारण सुद्धा आहे की मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, पण ते मोठे फटके नाही येत आहेत. त्यासाठी ते धावफलक थांबलं नाही गेलं, त्यासाठी सिंगल सिंगल डबल डबल. फुल टच चेंडू ऑफ साइडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलका अर्धी. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलका अर्धी. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रावरतून वेगाने क्षेत्ररक्षक येथील चेंडूला फील्ड करतील आणि फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा. RCM वाळूंचे एका बाजूला हितेश आहेत जे सलामीवीर बॅटर म्हणून आले होते. मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपली विकेट टिकून सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण अजिंक्य नवीन बॅटर ज्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडल्यानंतर फेकी वेगाने. यष्टीरक्षक
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतो 21 धावा 21. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 21 रन ऑन स्कोर कार्ड. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ बुराजचा आढळतो यष्ट्यांवरती. विकेटचं पतन. हितेशला मैदान सोडावं लागते. बुराजनी केला यष्ट्या उद्ध्वस्त हितेशच्या. मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हाँ मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. थँक्यू डीजे. बघा ज्यांनी ज्यांनी लहान मुलांनी सायकली पार्क केल्यात त्या प्लीज सायकली लॉक करायच्या आहेत. आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात येते. स्टेजच्या जवळ पार्क झालेल्या सायकली लॉक करायच्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटमधून जशा प्रकारे फटके एक्झिक्यूट केले जातात ते कनेक्शन नाही येत आहे. म्हणून शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतो 22 धावा. गोलंदाजी मारवरती कुणाल. पहिल्या चेंडूवरती कुणालनी यष्टा उद्ध्वस्त केल्यात फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू. डिव्हिजनचे अजून एक मेंबर टॉप कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख जयेश मांगेला यांचं सुद्धा आगमन होताना आपलं सहर्ष स्वागत. 22 धावा. दुसरा चेंडू लेफ्ट करण्याच्या नादामध्ये सरळ आता तुम्हाला विकेट लेफ्ट करावी लागेल. यष्ट्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. तंबूच्या दिशेने जाताना दिसत आहेत. गडी बाद.
लगातार पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. गोलंदाजी मारवरती कुणाल. आता पुढील जर का चेंडूवरती विकेट आला तर इकडून विकास पाटील स्मृती चषकामध्ये हॅट्रिक सुद्धा दिसेल आणि विकेट हॅट्रिक साठी योगेशजी वजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन द हॅट्रिक सवाल. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोलवा टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 22 22. कुणाल खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मंदार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अजिंक्य. थोडासा आरसीएम वाळून तिचा संघ अडचणीमध्ये आहे. ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे तो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये येणारे डॉट चेंडू. आलेले लगातारचे 2 विकेट. संघाची वाढती धावसंख्या आता एका जागेवरती स्थिरावले. 22 22 वरती धावफलक बऱ्याच वेळापासून स्थिरावले. ते धावफलक पुढे नाही सरकत आहे. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. त्यासाठी एखादा तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत पण तो मोठा फटका खेळताना आलेला डॉट दबाव वाढवतोय आणि दबावामध्ये मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडूला पाठवले. फ्री होम डिलिव्हरी करून अजून एक विकेटचं पतन. या षटकातील 3रा गडी बाद. Vicky. Haris. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय. 22 22. लगातारचे 4 निर्धाव चेंडू. आरसीएम वाळूंचे संघ थोडासा दबावामध्ये आहे. इथून ते मोठे फटके खेळण्याचा प्रयास केला जाते पण तेच मोठे फटके खेळताना विकेटचं पतन होतंय. बॅटमध्ये कनेक्शन नाही होत आहे जशा प्रकारे पाहिजे. पाचवा चेंडू सुद्धा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5व्या चेंडूवरती सुद्धा धावचीच्या रूपात अजून एक विकेटचं पतन. गडी बाद होताना दिसतोय. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 22 22. 5 चेंडू मध्ये एकही धाव नाही दिले. गोलंदाजी मारवरती कुणाल नाईक आपण पाहतोय. इथून आपण पाहू शकता या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर 4 विकेट आल्यात. 3 कुणालच्या खात्यामध्ये आणि 1 रनआउटची विकेट आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. हातामधून झेल निसटतोय. चेंडू जातोय पिवळ्या पडद्याच्या दिशेने. स्पर्श होतोय. शेवटच्या चेंडूवरती मिळतील धावा 4 आणि धावफलकावरती धाव जाऊन पोहोचतात 26. 26 वरती शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. धावफलक स्थिरावला जाते. 27 धावेचं आव्हान असणार आहे. 27 इज द टार्गेट फ्रॉम टीम बिंदास कोफराड.
थँक्यू थँक्यू डीजे. यानंतर होणारी मॅच चेतक वाघोली विरुद्ध कोरोडी. दोन्ही कर्णधार विनंती असेल लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चेतक वाघोली विरुद्ध कोरोडी दोन्ही कर्णधार लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही कर्णधार चेतक वाघोली यश अँड कोरोडी. चला कोरोडी कर्णधार चला कोरोडी कर्णधार. अच्छा दोन्ही यश आहेत. आता दोघांच्या नावामध्ये यश आहे पण कोणत्या संघाला यश मिळेल पाहावं लागेल. मी दोघांनी आधीच डिस्कशन केले की तुला काय पाहिजे. दोन्ही यश आहेत. एका बाजूला यश नाईक आहे तर एका बाजूला यश वजे आहे. Bust that groove. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. RCM वाळुंजे हार्दिक नाणेफेक करून घ्यायचंय. हार्दिक नाणेफेक करून घ्यायचंय. हार्दिक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. आयोजन कमिटीचा एक मेंबर आणि विकास बोलिन्स यांच्याकडून सलामीवीर बॅटर म्हणून ज्याला नेहमी पाहतो हार्दिक. चेतक वाघोली नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. दोन्ही कॅप्टन्स दोन्ही यशना बेस्ट ऑफ लक आपल्या मॅच साठी. थँक्यू. यस थँक्यू बेंजो. बघा आपण कालपासून लकी ड्रॉचं अनाऊन्स करत होतो तर स्टेजवरती कुणाल बसलायत त्याच्याकडे चिठ्ठी आहेत. तिकडे आपण नाव नोंदणी करू शकता. RCM वाळुंजे RCM वाळुंजे आपला अतिरिक्त खेळाडू नाही आहे.
चला मॅचला सुरुवात. एका बाजूला बिंदास कोफराड तर दुसऱ्या बाजूला RCM वाळुंजे. धावफळकर धावा आपण पाहतोय 26 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ आपण शरीरावरती हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता कशा प्रकारे सजवले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहेत, एक डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि एक लॉंग ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षण आहेत. बघा लकी ड्रॉची नाव नोंदणी चालू झालेली आहे. स्टेजवरती कुणाल आहे, पण चिठ्ठ्या आहे तिथे आपण आपली नाव नोंदणी करू शकतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहू शकता कशा प्रकारे आतमध्ये कट होणारा चेंडू आहे. दोन चेंडूचा आतापर्यंत एक धाव. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा 1. 27चा पाठला करायचा आहे. आत येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा सिंगलचा इशारा येतोय. बघा लकी ड्रॉची नाव नोंदणी चालू आहे. स्टेजवरती कुणाल बसलायत, तिथे चिठ्ठ्या आहेत, आपण तिकडे नाव नोंदणी करू शकता. स्टेजवरती कुणाल, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आत येतोय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 3 धावा. ऑफसाईडला सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्यात कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतो एक ऑफसाईडला पॉवरफुल स्ट्रोक, चौकार. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 7 धावा. 7 रन ऑन स्कोर कार्ड. शफळवर मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाला दाखवला होता यष्ट्या आणि चेंडू सरळ वेग घेतो यष्ट्यांचा. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. गडी बाद. धावफळकर धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बघा जसं षटक होईल तसं बँजो कॅशो मास्टर आपल्याला कॉल दिला जाईल. प्रत्येक षटकाच्या ब्रेकमध्ये आपण आपल्या बँजोची कला कॅशो मास्टर आणि संपूर्ण बँजोची टीम सादर करायची आहे.
7 धावा, 7 रन ऑन स्कोर कार्ड. तन्मय आणि मंदारची जोडी मैदानाच्या आतमध्ये. का मंदार वन डाऊन बॅट्समॅन म्हणून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करताय. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब आहे, यष्ट्यांपासून बऱ्याच लांब फेकी आणि 2 धावा सुद्धा. बघा मंदारला मला तरी वाटते मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धावा करून खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्या संघासाठी ते धावफलकामध्ये भर देतो. म्हणून आपण अशा परिस्थितीमध्ये सातत्याने दुसऱ्यांदा मंदारला येताना पाहतोय. आणि मंदारला तो खेळपट्टीचा अनुभव सुद्धा आहे की अशा परिस्थितीमध्ये धावफलकाचा पाठला करताना धावा कशा प्रकारे करायच्या त्या गोष्टीचं मंदारला कुठेतरी माहिती आहे. आणि सिंगल डबलने खूप चांगल्या प्रकारे धावफलक मंदार आपल्या फलंदाजी करताना ते चालू ठेवण्याचं कार्य आपल्या संघासाठी नेहमी करतोय. ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा वेगाने चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत मंदारच्या मनामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण त्याच मोमेंटला समोरच्याला कॉल देणं, नोचा चेंडूला पाऊल, ही सुद्धा गोष्ट मैदानात बघण्यासारखी आहे. आणि थांबवलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 10-10, 10 धावा. गोलंदाजी मारवरती सार्थक, ज्यांनी RCM वाळुंजे करून गोलंदाजी करताना खूप चांगली कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी केले. आणि आता सुद्धा अशाच परिस्थितीमध्ये संघाला बाहेर काढायचं आहे. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मंदारच्या बॅटला लागून चेंडू मागे निघतोय. यष्टीरक्षक आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. अजिंक्यच्या हातामध्ये फेकी होईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 1-1, 11. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 1-1, 11 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 11 धावा. धावफलकर दी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू गाडी आल्यात आणि चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. थँक्यू बेंजू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 1, 11. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 1-1, 11. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. तेजसने पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेऊन त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून जातोय. बॅकअप खूप चांगलं आणि रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. धावफलकर दी
13 चेंडू आणि 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. सिंगल सिंगल आणि डबल डबलने धावफलक पाहू शकतो तो फासला कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरतून वेगाने चेंडू खाली आला. शेवटच्या चेंडू विकेटचं पतन. थँक्यू बेंजो. थँक्यू. थँक्यू बेंजो. कौशल नाईक वाळुंजे यांच्याकडून सार्थकच्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आपल्या मनापासून आभार असतील. गोलंदाजी मारवरती साई सज्ज होताना 12 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईक गेटवरती आपण मंदार मात्रेला पाहतो. एक महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये एखादा मोठा फटका बिंदास सीसी कोफराडच्या मनामध्ये असेल, पण दुसऱ्या बाजूला आरसीएम वाळुंजे. अशा मॅच मध्ये कशा परिस्थितीमध्ये आपल्या संघाला बाहेर काढायचे आरसीएम वाळुंजे. कालच्या दिवसामध्ये केलेली ती डिफेन्सिव्ह मॅच स्वतःला आठवावं लागेल आणि तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला आरसीएम वाळुंजे, थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करण्यासाठी बराच वेळ गेला, थोडीशी घाई करायची आहे. साईचा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. सर्कलच्या आतमध्ये अजिंक्य चेंडूला फील्ड करतील. सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. चौदा चेंडू 14 धावा धावफलकार येणारे. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. धावफलकार धावा आपण पाहतोय 14. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ऑफ साइडला पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण स्वतः क्षेत्ररक्षक पाहू शकता वेगाने चेंडू घेऊन यष्ट्यांच्या जवळ आले आणि सिंगलने संतुष्ट. येणारे 10 चेंडू 12 धावांची गरज.
10 चेंडू 12 धाव्यांची गरज. साईला आपण पाहतोय गोलंदाजी माद होती. एक महत्वाचं षटक आहे. तिसरं षटक येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील, मग त्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, सिंगल डबलला किती वेळापर्यंत महत्वाचं दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. मंदार मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती येताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. मंदार मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये मॅच मध्ये ट्विस्ट येणारे 9 चेंडू 12 धाव्यांची गरज. मंदार मात्रेला मैदान सोडावं लागते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण RCM वाळुंजेला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूमध्ये 27 धावा डिफेन्स करताना बिंदास सीसी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 24 चेंडू आणि 27 धावांचा पाठला करताना मॅचचं इक्वेशन 9 चेंडू 12 धाव्यांची गरज. 9-12 मध्ये आपण जर का विचार केला तो 3चा फासला, तो 3चा फासला एक एक डॉटने वाढत जातोय. 3चा फासला इथून जर 3चा फासलाचा आपण विचार केला तर एखादा मोठा फटका, तो मोठा फटका हा फासला कमी करू शकतो. पण तोच मोठा फटका खेळताना आलेला डॉट, आलेली विकेट थोडंसं दबावामध्ये संघ एका बाजूला आपण पाहतोय बिंदास सीसी कोफराडचा संघ. RCM वाळुंजे अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी हाताळायची अजिंक्य यांना सुद्धा माहिती आहे आणि आपल्या संघाला तशाच प्रकारे हितेश अजिंक्य प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयास पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मॅच मध्ये रंगत. येणारे 8 चेंडू 12 धाव्यांची गरज. बिंदास सीसी कोफराड संघ थोडासा दबावामध्ये आहे. येणारा प्रत्येक डॉट मैदानाच्या आतमध्ये आणि डगआउट मध्ये दबाव वाढवणारा डॉट असणार आहे. RCM वाळुंजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा. जेव्हा जेव्हा चेंडू हवेमध्ये जातोय एकही क्षेत्ररक्षण चुकी नाही करत आहे. अजिंक्य आणि तेजचे प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती का क्षेत्ररक्षण बदललं जाते हे दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 12 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलाय चांगला झेल. संपलाय तुषारचा खेळ. घडी बाद. बारा धाव्यांची गरज. 7 चेंडू 12 धाव्यांची गरज. धावफलकर धावा 15 वरती धावफलक स्थिरावला जाते. बिंदास सीसी कोफराडचा संघ अडचणीमध्ये. मोठे फटके खेळताना गोलंदाजी मारवरती साईला आपण पाहतोय. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक हे मॅचला वळण देणारं षटक असतं आणि मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक असतं. या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न गोलंदाजी मारवरती साही करतोय. खूप चांगली गोलंदाजी. 7-12चं इक्वेशन. 24-27 ची मॅच कशा प्रकारे बिंदास सीसीच्या हातातून लांब जाताना दिसतोय आणि RCM वाळुंजे संघ मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय. अर्धी इनिंग आपण पाहू शकता. प्रत्येक डॉट साठी कौशल नाईक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे.
शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे, चेंडू मागे निघून जातोय, पंचांचा डिक्लेअरचा 22चा इशारा येतोय. आता शेवटच्या चेंडूवरती सिंगल आलाय, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन आहे, येणारे 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. हॅलो चेक, चला थोडीशी घाई करायची आहे, चला थोडीशी घाई करायची आहे. बघा लक्की ड्रॉची नाव नोंदणी सुरू झाली, कुणाल आहेत त्यांच्याकडे सर्वांनी नाव नोंदणी करून घ्यायची आहे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज, चला थोडीशी घाई करायची आहे. बुरज पार्थने जर काही मॅच जिंकवली तर त्याचे वडील हेमंत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, या मॅचला बराच उशीर झालाय. बिंदास सीसी आरसीएम वाळुंजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जातोय सरळ, यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरतून मागे डिक्लेअर झोन मध्ये. चार चेंडू 6 विकेट, 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. 4-10 मध्ये ऑन साइडला लॉंग ऑन वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाते, चेंडू हातामध्ये नाही येते, फेकी केल्यानंतर धावचीची संधी, चेंडू हातामध्ये सुद्धा नाही येते, वरती पाहायचंय. आता वरच्या दिशेने यष्टीरक्षकाकडे फेकी केले, धावचीच्या रूपात गडी विघात, विकेट गजॉन. थँक्यू. थँक्यू बेंजो. तीन चेंडू 9 धाव्यांची गरज, नवीन फलंदाज तन्मय नाईक मैदानाच्या आतमध्ये. 3-9चं इक्वेशन, एखादा मोठा फटका. आता आपण इथून जर का विकेट गेला 7 विकेट, सर्वात जास्त कंतेची बिंदास सीसी कोफरट 24 मध्ये 27चा पाठलाग करताना संघ अडचणीमध्ये आहे. आरसीएम वाळूचे सुरेख गोलंदाजीचा नजारा, क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा वारंवार आपला सुधारवला. सरळ सरळ टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 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 मागे निघून, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. येणारा प्रत्येक डॉट डोकेदुखी वाढवणार, चिंता वाढवतोय. बिंदास सीसी कोफराडच्या डगआउट मध्ये दबाव दबाव मैदानाच्या आतमध्ये. तन्मय नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नवीन फलंदाज आल्या आल्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सोपं नाहीये, पण आता आपल्या संघाला जर का इथून विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर तो मोठा फटका खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण नजारा, धावचीच्या रूपात विकेटचं पतन. तन्मय नाईकला मैदान सोडावं लागते, गडी बाद.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये फिनिश बाकी आहे का क्षेत्ररक्षक चेंडूखाली नाही येत आहे एवढी 2 धावा कंप्लीट पंचांचा नोचा इशारा येतोय पंचांनी नो ते घोषित केलेला आहे रिव्ह्यू रेफर केलेला चेक केलं जाईल मॅच मध्ये फिनिश बाकी आहे जाओ मत दोस्तो शेवटच्या चेंडूवरती किती धावा चेक केलं जाईल टीमासाठी रिव्ह्यू घेतला गेला आहे मॅचची कहाणी अजून नाही संपली गेली अगदी झालेलं एन्जॉयमेंट महाग पडेल का शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागेल का पुन्हा एकदा आपल्याला चेक केलं जाते डीपीएनच्या टेक्निकल टीमवर व्यस्त करण्याचा प्रयत्न स्क्रीनवरती दाखवलं जाईल अंपायर जर येईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कोणीही एन्जॉय नाही करू शकत राजाराम नाईक साहेबांचे सहकारी समाने प्रकाशजी वजेत आहेत प्रकाशजी वजेत कोरोटी यांचे या ठिकाणी आपण झाले मी विनंती करेन प्रकाश साहेब आपल्याला की आपण मंचावरती एवढा फेअर डिलिव्हरी प्रकाशजी वजे साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न आपला हार्दिक स्वागत श्री गणेश बोळे विकास पाटील स्मृती जशन 2025च्या वतीने आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मंचावरती स्थानापन्न व्हा नक्षी पाटील यांच्याकडून आरसीएम वाळूंजे संघाला 5,000 रुपये 9,000 रुपये बक्षीस क्या बात है 9,000 रुपीज 9,000 बक्षीस आरसीएम वाळूंजे संघाला अभिनंदन आरसीएम वाळूंजे हात